ಜೊಯ್ಡಾ ತಾಲೂಕಿನ ಜಗಲ್ಬೀಟ್ ಸಮೀಪದ ವನಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವ ವಿಚಾರವಾಗಿ ಉಂಟಾದಂತಹ ವಾಗ್ವಾದ ಹಲ್ಲೆಗೆ ತಿರುಗಿದ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ತೆರೆ ಸಹಚರರ ಮೇಲೂ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಬೇಕೆಂದು ಪತ್ನಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಮಿರಾಶಿಯವರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊಯ್ಡಾ ತಾಲೂಕಿನ ಜಗಲ್ಬೀಟ್ ಹತ್ತಿರವಿರುವ ವನಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ರಾಮಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಮಿರಾಶಿ ಪಟ್ಟಣ ಹಕ್ಕಿನಿಂದ ಈಶ್ವರ್ ಮಿರಾಶಿಯವರು ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಆದರೆ 3 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಅವರ ನಿಧನವಾಗಿದೆ. ಅವರ ನಿಧನದ ನಂತರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಪೂಜೆಯನ್ನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ಪಂಚಾಯಿತಿ ಸಭೆ ನಡೆಸಿ 3 ಸಹೋದರರು ಕ್ರಮವಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡುವಂತೆ ನಿರ್ಧರಿಸಿ ದೇವಸ್ಥಾನದ 3 ಕೀಲಿಗಳನ್ನು ನೀಡುವುದಾಗಿ ತೀರ್ಮಾನಿಸಲಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮಿರಾಶಿಯವರು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬೀಗ ಹಾಕಿ 3 ಕೀಲಿಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಬಳಿಯೇ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ರು. ಸೋಮವಾರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಪಾಂಡುರಂಗ ಮಿರಾಶಿಯವರು ಕೀಲಿಯನ್ನು ಕೇಳಲು ಹೋದಾಗ ಪ್ರಕಾಶ್ ಮಿರಾಸಿ ಅವರು ಅವರ ಮೇಲೆ ಕೊಯ್ತಾದಿಂದ ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಗಂಭೀರವಾಗಿ ಗಾಯಗೊಂಡ ಪಾಂಡುರಂಗ್ ಮಿರಾಶಿ ಅವರಿಗೆ ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಹೆಚ್ಚಿನ ಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಪಾಂಡುರಂಗ ಮಿರಾಶಿ ಅವರ ಪತ್ನಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಮಿರಾಶಿ ಅವರು ತಮ್ಮ ಪತಿಗೆ ಪ್ರಕಾಶ್ ಮಿರಾಶಿ ಜೊತೆಗೆ ಇತರೆ ಸಹಚರರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ್ದು ತಮ್ಮನ್ನ ಬೆದರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿ ಅವರ ಮೇಲೂ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. प्रियंका मिराशी आणि माझं नवरं देवळाकडे गेलेलो. तेव्हा देवळाकडे चावी होती. मागीर तो तिथल्यानं घरीकडे येयलो. चावी हा ओके हा कुणाच्या घराकडे गेला? प्रकाश मिराशीच्या घरीकडे. कशासाठी गेला? चावी मागायला गेला. कशाला? देवळाला कुलूप होतं. कुलूप होतं. हा मग मागीर चावी मागू तो घरीकडे येयलो. कुणाकडे? घराकडे गेला. प्रकाश मिराशीला घरीकडे. हा तेव्हा तो चावी मागता म्हणताना घरीच्यान बाहेर पडलो. कोयत्यानं त्यांना तोडलंय. कोयत्याने मारला. ओके. कोयत्याने मारला. कशाला? चावी मागतोय म्हणून. चावी मागतो म्हणून देवळाची. हा ओके. मग काय आलं? तुम्ही होता तिकडे? आम्ही म्हटल्यानंतर आम्ही बाबा घरी होतो मी. हा मागीर पळून हे पोरगे सगळे असलेले तिथे. हा मागीर तेंचे बी पोरग्यांनी सगळ्यांनी मिळून त्याका झटकून धरून त्याने पहिली घाव मारलो. हा कोयत्यात नाही. ओके. मग त्याला काय केलं तुम्ही? हे झालं जखमी झाल्यानंतर काय केलं तुमच्या नवऱ्याला? पहिला तुम्ही आम्ही काय केलं म्हटलं रेंका घेतल्याने इकडे कडे आलो. हा ओके. नंतर हॉस्पिटलला वगैरे काय घेऊन गेला? प्रदीप मिराशी प्रदीप निर्भा मिराशी होते आणि चंद्रकांत मिराशी निर्भा मिराशी होते आणि अभिजित प्रकाश मिराशी बी होते. हा कशासाठी होते? विण्यान सगळ्यांनी मिळून मारले त्याका. हा म्हणजे चावी मागतोय म्हणून. मागते म्हणून चावी. त्यानंतर आम्ही काय केलं माहिती, गाडीवर बसून पोरगाने मी मोठं करून बसून घेऊन गेलो. कुठे? हॉस्पिटलात घेऊन गेलो. कुठल्या हॉस्पिटलला? पहिली पोलीस स्टेशनला गेलो. नंतर मागे त्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटलात मी म्हणत आले. हा मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल. मग तिकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठे आहे आता तुमचे? रामनगर. आता रामनगरलाच आहेत तुमचे मिस्टर? कुठे? बेळगाव नेलं. बेळगाव कुठे? आंबोलीन करून बेळगाव नेलं. केलीत नेलं. केली मध्ये. आता कुठे आहेत? केली मध्ये आहेत. आता त्यांची तब्येत कशी आहे? त्यांची तब्येत म्हणल्यावर आता ऑपरेशन केलं. हे म्हणल्या कंबरेने पाय बी उठून. ओके. आणि तुम्ही मग आता काय केलं? कंप्लेंट दिली ह्याची कुठल्या स्टेशनला? रामनगर. हा कुणा सगळ्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिले? हो सगळ्यांची दिलं. कंप्लेंट दिले. आता तुमचे काय मागणी काय आहे? म्हणजे काय मागणी म्हटल्यावर काल मी त्यांच्या पोरग्याच्या घरी जात होते सकाळी उठून. हा मागे तेव्हा ते 3 जण पोरगे बघा कुठेतरी जात होते जगलबेटाला. 3 जण होते ते. प्रदीप मिराशी, प्रदीप निर्भा मिराशी आणि चंद्रकांत निर्भा मिराशी आणि प्रकाश आदित्य अभिजित प्रकाश मिराशी ते बी होते. आणि त्या पोरगात मला धमकी झाली. इकडे हाती धरलं आणि इकडे मारलं डोक्याला बिकायला. कशासाठी म्हणून? कारण पेपरात आपले नाव दिले म्हणून तिघांचे. तिघांचे नाव दिले म्हणून मला तिकडे धमकी दिलं. मारतो माझ्या पप्पाला घातलं कोर्टाला असे म्हणून तुला आता सोडतो नाही. पुढे सुद्धा मी कधी मारतोच म्हणून सांगितलं त्यांनी. ओके. आता तुम्ही याच्याबद्दल ಕಂಪ್ಲೇಂಟ್ दिले ना? हो ಕಂಪ್ಲೇಂಟ್ दिलं. ಓಕೆ. ಪ್ರಕಾಶ್ ಮಿರಾಶಿ ಅವರನ್ನ ಅದೇ ದಿನ ಬಂಧಿಸಿ ಕಾರ್ಯಾಗೃಹಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಕರಣದ ಮುಂದಿನ ತನಿಖೆಯನ್ನು ರಾಮನಗರ ಪೊಲೀಸರು ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಿಖಿಲ್ ಅಶುಕರ್, ಕೆಎಂಎಂ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना।